नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आजचे खेळाडू उद्याच्या देशाचे प्रतिनिधी. डॉक्टर सुजय विखे पाटील. कोकमठाण येथे 69वी शालेय राष्ट्रीय 17 वर्षाखालील कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरू. देशभरात 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग. खेळ भावना, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर घडणारे आजचे खेळाडू हेच उद्याच्या देशाचे खरे प्रतिनिधी असतात. क्रीडा क्षेत्रातून आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि राष्ट्रीय बांधिलकीची घडण होते, असे प्रेरणादायी विचार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. कोकमठाण येथे आयोजित 69व्या शालेय राष्ट्रीय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोकमठाण तालुका कोपरगाव येथील आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केलं. आयोजक संस्थांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मशाल फेरीद्वारे स्पर्धेची अधिकृत व जल्लोषात सुरुवात करण्यात आली. डॉक्टर विखे पाटील म्हणाले की खेळातून संघभावना, परस्पर सन्मान, पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजय संयमाने पचवण्याची शिकवण मिळते. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणं हे प्रत्येक विद्यार्थिनींसाठी अभिमानाची बाब असून या संधीचं सोनं करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केलं. या 69व्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत देशातील 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल 560हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे. विविध राज्यातून आलेल्या संघांनी मान्यवरांना आपल्या राज्यांची ओळख करून दिल्याने या स्पर्धेत केवळ क्रीडात्मक नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक विविधतेची प्रभावी दर्शन घडत आहे. पुढे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, साईबाबांच्या पावनभूमीत आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करताना अशा राष्ट्रीय स्पर्धांमधून देशाला भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मतही त्यांनी यावेळी मांडलं. या उद्घाटन सोहळ्यास ACP पंकज शिरसाट, अर्जुन पुरस्कार विजेते, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संत अजिंक्य परमानंद महाराज, नंदकिशोर जोशी, बाळासाहेब गोरडे, विठ्ठलराव होन यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, कोकमठाण, कोपरगाव. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.